हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार पूजा मुद्दाम दुष्यंतचा हात हातात घेते आणि फ्रेंड मला सोडून जाऊ नको फ्रेंड फ्रेंड म्हणून अशी जोरजोराने ओरडू लागते। तेवढ्यात दुष्यंत म्हणतो काही नाही झाले तिला, ती झोपेत चावळत असेल, आपण तिला गेस्ट रूम मध्ये नेऊन सोडू। तेवढ्यात कृष्णा म्हणते तुम्ही माझा हट्ट समजा पण पूजाला इथून कुठेही न्यायचे नाही। इकडे जयकांत बाळजाबाईकडे जातो आणि त्यांना म्हणतो की अहो काकू तिकडे विषय खूप गंभीर झाला आहे। तेवढ्यात बाळजाबाई म्हणते की काय झाले आहे? ती पूजा म्हणजे त्या कृष्णाची बहीण दुष्यंतच्याच रूम मध्ये जाऊन झोपली आहे। इकडे आपण पाहतो पूजा झोपेतून जागी होते आणि कृष्णाला ढकलून देते आणि फ्रेंड फ्रेंड म्हणून जोरजोराने ओरडू लागते। तेवढ्यात दुष्यंत येथे येतो। दुष्यंतला पाहून ती दुष्यंतच्या गळ्यात पडते। दुष्यंत कृष्णाला म्हणतो काय झाले आहे? कृष्णा दुष्यंतला म्हणते की अहो ती जागी झाली आणि मला बघून रडू लागली आणि जोरजोराने फ्रेंड फ्रेंड असे म्हणायला लागली। मला माहित नाही नक्की तिला काय झाले आहे। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजाचे हे नाटक दुष्यंतला समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।